नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी इथे बनवणार आहे आलू पराठा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 5 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे 5 बटाटे मी आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। या कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालायचा। मग हे बटाटे शिजायला ठेवायचा। एका भांड्यात मी हे बटाटे शिजायला ठेवलेले आहेत पातेल्यात। हा कुकर गॅसवर ठेवायचा, 3 शिट्ट्या होऊ द्यायचा। आता मी गॅस चालू केला आहे, 3 शिट्ट्या होऊ द्यायचा। येथे मी 1 बाउल गव्हाचा पीठ घेतलेला आहे। त्यात अर्धा चमचा मीठ घालायचा, 1 चमचा तेल घालायचा व असा चांगला मिक्स करून घ्यायचा। सुरुवातीला चमच्याने असा व्यवस्थित चांगला मिक्स करून घ्यायचा। मग नंतर थोडे थोडे पाणी घालून हाताने हलक्या हाताने असा मळून घ्यायचा। 1 चमचा तेल लावायचा, मग झाकण लावून 15 ते 20 मिनिटासाठी ठेवायचा। 15 ते 20 मिनिटाने मग हे पीठ उघडून बघायचा। हा बघा, एकदम मऊ असा पीठ तयार झालेला आहे। कुकरचे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता गॅस बंद करायचा, मग हा कुकर खाली घ्यायचा। कुकरचा झाकण उघडून बघायचा। हा बघा, आपला हे बटाटे सर्व व्यवस्थित चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत। हे सर्व शिजलेले बटाटे मी बाहेर काढून घेतला आहे। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे बटाटे आपले शिजलेले आहेत। आता वरच्या साली काढून घ्यायचा। सर्व बटाट्याच्या साली मी येथे काढून घेतलेला आहे। आता या किसणीने हे बटाटे चांगल्या प्रकारे असे किसून घ्यायचा। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व बटाटे किसून घेतलेला आहे। या किसलेल्या बटाट्यात आता सर्व मसाले घालायचा। 1 चमचा धने जिरे पावडर घालायचा, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा मसाला, थोडीशी कोथिंबीर घालायचा, चांगला मिक्स करून घ्यायचा। अर्धा चमचा मीठ घालायचा, अर्धा चमचा हळद घालायचा, 1 चमचा साखर घालायचा, व्यवस्थित चांगला मिक्स करून घ्यायचा। एक कढई मी येथे गॅसवर ठेवला आहे। त्यामध्ये 2 चमचा तेल घालायचा, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालायचा, चांगला ते तडतडू द्यायचा। पाव वाटी कढीपत्ता घालायचा, 4 ते 5 लसूण पाकळ्या जाडसर वाटून घालायचा, 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे घालायचा, अर्धा चमचा धने जिरे पूड घालायचा, अर्धी वाटी बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा, चांगला असा परतून घ्यायचा। मग आता हे सर्व बटाट्याचा किस यामध्ये घालायचा व चांगला असा परतून घ्यायचा। व्यवस्थित चांगला असा मिक्स करून घ्यायचा। आता ही बटाट्याची भाजी पूर्ण चांगल्या प्रकारे शिजलेली आहे। आता गॅस बंद करायचा। या बटाट्याच्या भाजीला 10 मिनिटं चांगला थंड होऊ द्यायचा। आता आलू परोठा तयार करण्यासाठीची ही तयारी आहे। आता आलू परोठा तयार करायचा। आलू परोठा ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। या कणकेला म्हणजे पिठाला थोडेसे तेल व पाणी लावून चांगला मऊ करून घ्यायचा। एक पिठाचा गोळा घ्यायचा, तो असा हातावर गोल गोल करायचा, चपटा करायचा, दोन्ही बाजूनी गव्हाचे पीठ लावून घ्यायचा व असा हा पसरवून घ्यायचा। जेवढा गव्हाचा पीठ असतो तेवढाच हा बटाट्याचा किस, जो म्हणजे भाजी असती ना केलेली,
तो तेवढाच घ्यायचा। जेवढा कणकेचा गोळा आपण घेतलेला आहे तेवढाच ही भाजी घ्यायचा। असा हा गोल गोल करायचा। मग यामध्ये पुरणपोळीसारखाच घालून असा व्यवस्थित गोल गोल करून घ्यायचा, असा भरून घ्यायचा। मग हा वरचा भाग चपटा करून त्याला जोडून द्यायचा। हा बघा, अशा प्रकारे परत दोन्ही बाजूनी पीठ लावायचा। व्यवस्थित असा हातावर थापून घ्यायचा। पोळपाटावर थोडासा पीठ लावून घ्यायचा। पोळपाटवर थोडासा पीठ मी येथे घातलेला आहे। या गोळ्यावर थोडासा तेल घालायचा। मग हलक्या हाताने हा आलू परोठा लाटायचा। कडा पण व्यवस्थित चांगल्या प्रकारे लाटून घ्यायचा। हा आलू परोठा आता करून तयार आहे। यावर थोडासा 1 चमचा तेल लावायचा। आता या तव्यावर थोडासा तेल शिंपडायचा। तवा गरम करण्यास मी ठेवला आहे। तवा गरम झालेला आहे। मग हा परोठा घालायचा। हा परोठा दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचा। एकदम चांगल्या प्रकारे आलू परोठा तयार झालेला आहे। आता पहिली बाजू चांगल्या प्रकारे भाजलेला आहे। दुसरी बाजू पण चांगल्या प्रकारे अशाच प्रकारे भाजून घ्यायचा। दोन्ही बाजूनी हा परोठा चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे। रंग बघा एकदम चांगल्या प्रकारे आलेला आहे। हा परोठा आता सर्व बाजूनी चांगला भाजलेला आहे। आता हा परोठा मी एका ताटात काढून घेते। हा बघा, दोन्ही बाजूनी व्यवस्थित चांगला हा परोठा भाजलेला आहे। आता हा परोठा मी उलटण्याने या ताटामध्ये काढून घेते। हा बघा, काढून घेतलेला आहे। आता अजून एक परोठा पण मी तुम्हाला करून दाखवते। एक असा पिठाचा गोळा घ्यायचा। तेवढाच गोळा या बटाट्याच्या भाजीचा घ्यायचा, त्यात भरायचा। मग सर्व बाजूनी पीठ लावायचा। मग पोळपाटावर पण पीठ लावायचा। असा व्यवस्थित चपटा करून घ्यायचा। मग थोडासा तेल लावून व्यवस्थित हलक्या हाताने लाटायचा। कडा पण व्यवस्थित लाटून घ्यायचा। चांगल्या प्रकारे हा परोठा तयार झालेला आहे। दुसरा परोठा पण। मग याला तेल लावायचा। तव्यावर 1 चमचा तेल घालायचा। मग हा परोठा घालायचा। वरून थोडासा तेल लावायचा। हा बघा, व्यवस्थित पहिली बाजू भाजून तयार आहे। आता दुसरी बाजू पण अशाच प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचा। हा बघा, हा परोठा एकदम छान झालेला आहे। दुसरी बाजू पण व्यवस्थित चांगल्या प्रकारे भाजलेला आहे। हा परोठा पण मी त्याच ताटात काढून घेते। हा बघा, एकदम टेस्टी परोठा येथे तयार झालेला आहे। या परोठ्यावर थोडासा बटर घालायचा। मग घट्ट दह्याबरोबर हा आलू परोठा खायचा। हा आपला टेस्टी आलू परोठा तयार आहे। येथे मी सर्व आलू परोठा तयार करून घेतलेला आहे। हा बघा, अशा प्रकारे सर्व आलू परोठे तयार आहेत। ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। परत भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।